नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे TETसाठी, जी 28 जून रोजी परीक्षा होणार आहे. तर त्यातला आज आपण घेणार आहोत 5वा पेपर. यामध्ये आपण मराठी विषयाचा समावेश केलेला आहे. पूर्ण सिलेबसवर आधारित आपण काय प्रश्न घेतलेले आहेत. तर आपण वेळ न वाया घालवता आपण या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. तर इथं बघा, तुम्हाला स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसत आहे. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो इथे, केवढा मोठा धबधबा हा, या वाक्याचा प्रकार सांगायचे. वाक्य काय दिलं बघा, केवढा मोठा धबधबा हा. ठीक आहे, वाक्याचा प्रकार सांगायचे. तर इथं बघा, वाक्यामध्ये एक चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे, बघा हा चिन्ह, राईट. तर हा कशाचं चिन्ह आहे बघा, सांगा बरं. तर याचं उत्तर इथं पहिल्या पर्याय येतं उद्गारार्थी वाक्य. केवढा मोठा धबधबा हा, हे आपलं उद्गारार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न असा आहे की घरामध्ये ठिकठिकाणी टिंब लावले होते. राईट, घरामध्ये ठिकठिकाणी टिंब लावले होते. 4 पर्याय दिले त्यासाठी: आरसा, आरशी, आरसे, आरसा. आता याच्यामध्ये तुमच्याकडे शब्दसंपत्ती जास्त असायला पाहिजे. तर याचं लावले होते, ठीक आहे, सिंग्युलर येतं म्हणजे एकवचनी येतं का अनेकवचनी येतं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे यामध्ये. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आरसे. घरामध्ये ठिकठिकाणी आरसे लावले होते, आरसे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो, या वाक्यातील उभयन्वयी अव्यय ओळखा. हां, बघा वाक्य दिले इथं आपल्याला, गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो. याच्यामध्ये आलेलं आपल्याला काय करायचे, उभयन्वयी अव्यय ओळखायचा आहे. तर बघा, 2 वाक्याला जोडायचं काम करतं उभयन्वयी अव्यय. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 सबब. ठीक आहे, हे सबब हे आहे तुमचं उभयन्वयी अव्यय. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. तू सावकाश चालतोस, तू सावकाश चालतो. वाक्य दिले आपल्याला, तर याचा प्रयोग काय ते हे सांगायचं आपल्याला. तर 4 पर्यायापैकी कोणता येतं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे कर्तरी प्रयोग. काय आहे, कर्तरी प्रयोग. तू सावकाश चालतोस हा आपला कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, जमाव या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. जमाव हा जो शब्द आहे, तर ह्याच्यामध्ये जो शब्द वर्ण दिला आहे ज नावाचा, तर तो त्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 दंत तालव्य वर्ण आहे. कोणता आहे, दंत तालव्य वर्ण आहे. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाक्य काय दिलं बघा, वाक्य दिलं तो खूप चतुर आहे, आणि अधोरेखित काय केलं इथं आपल्याला, चतुर. तर चतुर हे काय आहे, शब्द प्रकार आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 विशेषण. तो कसा आहे, चतुर आहे. ठीक आहे, विशेषण म्हणजे काय, जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती देतो त्याला आपण विशेषण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. पुन्हा वाक्य दिले बघा, मी मोबाईल वापरतो. वाक्य आहे, तर याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 कर्तरी प्रयोग. काय येतं याचं उत्तर, कर्तरी प्रयोग. दिलेल्या धातूचे प्रथम पुरुष अनेकवचनी भविष्यकालीन रूप ओळखा. बघा, मोठा शब्द आहे. धातू दिला आपल्याला खेळ, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, प्रथम पुरुष अनेकवचनी भविष्यकालीन रूप. ठीक आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 खेळू. राईट, प्रथम पुरुष म्हणला, बघा खेळू घेतला पण प्रथम पुरुष, पण ते पण कसं अनेकवचनी. राईट, प्रथम पुरुष अनेकवचनी भविष्यकालीन रूप आहे आपलं खेळू, खेळचं खेळू. पुढचा प्रश्न, आकारांत पुल्लिंगी नामाचे एकवचन टिंब होते. आकारामध्ये आकारांत म्हणजे पुल्लिंगी नामाचे एकवचन कशामध्ये होते. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 एकारांत. कशामध्ये येते, एकारांत. वरी एक शब्द गेला आहे बघा आपला. ठीक आहे, तर त्याचं तुम्ही इथं उदाहरण घेऊ शकता. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. अवजड शब्द दिला आहे, तर याचं विरुद्धार्थी शब्द काय येतं, उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अवजड हलके. ठीक आहे, हलके येतं. वजनदार तर त्याचा हे झाला ना, समानार्थी शब्द झाला. जडसुद्धा समानार्थी शब्द झाला. तर हलके हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगात करता कधीच नसतो. करता काय नसतो, नसतो म्हणले ध्यानात ठेवा. ते पण कशामध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये करता कधीच काय नसतो. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 प्रथमांत नसतो. कशामध्ये नसतो, प्रथमांत नसतो. पुढचा प्रश्न,
खालील शब्दाचा समास ओळखा. समास ओळखायचा आहे त्रिभुवन या शब्दाचा. त्रिभुवन याचा समास काय येतं? पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास. काय येतं? तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक सांगायचे आपल्याला. याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 व्यंकटेश माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकर. पुढचा प्रश्न, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तलावला समानार्थी शब्द आपल्याला द्यायचे. राईट. तर यासाठी बघा उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आहे तडाग. काय येते? तडाग. तडाग हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य काय दिलं आपल्याला बघा, इथं वाक्य दिले तुम्हाला. ठीक आहे, वाक्य काय दिलं? शिक्षक म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे. शिक्षक म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 आहे मिश्र वाक्य आहे. कशा प्रकारचं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. शिक्षक म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे हे आपलं मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? शुद्ध वाक्य 4 पर्याय दिलेत. उद्या कार चालवणार आहे, ती कॉलेजला जातो, आईने स्वयं पीक केले. ठीक आहे बघा, हे 2 तर ऑप्शन असेच कट होत आहेत तुमचे. राईट. तो उद्या कार चालवणार आहे. तर हे असू शकतं का बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं, तो उद्या कार चालविणार आहे. पुढचा प्रश्न, आजी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? आजी इथं शब्द दिला बघा, हायलाईट केला आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आजी माझी. आजी माझी. पुढचा प्रश्न, हंसांचा काय असतो? ध्वनिदर्शक शब्द द्यायचा येतं आपल्याला. हंसांचा काय असतो? पर्याय क्रमांक 1 कलरव. हंसांचा काय असतो? कलरव. पुढचा प्रश्न, विहीर या नावाचे अनेक वचन ओळखा. विहीर शब्द दिला आहे, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? अनेक वचन सांगायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 विहिरी. काय येतं? पर्याय क्रमांक 1 विहिरी. ठीक आहे बघा, 2 नंबरला सुद्धा विहिरीच दिले, पण इथं हीची जी वेलांटी आहे ती ऱ्हस्व आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, तर ते पहिला आपला पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तद्भव शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेत, क्लेश, कलश, किळस किंवा घास. तद्भव शब्द कोणत्या यापैकी? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 घास. पर्याय क्रमांक 4 घास. पुढचा प्रश्न, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात सांगा. अधोरेखित शब्दाची जात सांगायचे. ठीक आहे, वर पिता. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 विशेषण. वर पिता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 विशेषण. काय येतं? विशेषण. पुढचा प्रश्न, भुंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता येईल? भुंगा. राईट. भुंगा इथं शब्द आहे आपला. तर याचं समानार्थी शब्द काय आहे हे सांगायचं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं बघा अली. भुंगाचं समानार्थी शब्द काय येतं? अली. काय येतं? अली. पर्याय क्रमांक 2. हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. राईट, योग्य अर्थ सांगायचा आपल्याला. वाक्यप्रचार आहे हातातोंडाशी गाठ पडणे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 जेमतेम खाण्यास मिळणे. पर्याय क्रमांक 3 जेमतेम खाण्यास मिळणे. पुढचा प्रश्न, पर्याय निवडायचा आहे. प्रश्नपत्रिकांचा काय असतो? ठीक आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 संच असतो. प्रश्नपत्रिकांचा काय असतो? संच असतो. पर्याय क्रमांक 4. मी कथा लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळ कोणता प्रकार आला आहे? हां, वाक्य वर्तमान काळातच आहे, पण वर्तमान काळाचा सुद्धा इथं प्रकार विचारला आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 साधा वर्तमान काळ आहे. कोणता आहे? साधा वर्तमान काळ. तोता तिथे साधा वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, मिष्टान्न या शब्दाची संधी ओळखायची. राईट, संधी ओळखायची आपल्याला मिष्टान्न या शब्दाची. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 मिष्ट अधिक अन्न. मिष्ट अधिक अन्न. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रामाणिकपणा हे टिंब नाम आहे. चला, प्रामाणिकपणा हे कशा प्रकारचं नाम आहे? राईट, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. कसं आहे? भाववाचक नाम. अब्स्ट्रॅक्ट नाउन. पुढचा प्रश्न, बापरे तो पहा सिंह. बापरे या केवलप्रयोगी अव्यय याचा प्रकार ओळखा.
बघा, ठीक आहे. बापरे नंतर हा केवल प्रयोगी शब्द आहे, पण त्याचा प्रकार कोणता हे सांगायचं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 आश्चर्यदर्शक आहे. आश्चर्यदर्शक आहे, बापरे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील दिलेल्या स्वरापैकी संयुक्त स्वर कोणता आहे? संयुक्त स्वर आपल्याला सांगायचे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 ओ आहे. कोणता आहे? संयुक्त स्वर आहे ओ. सौदामिनी या शब्दासाठी पुढील पर्यायामधून समानार्थी शब्द द्यायचा आहे. सौदामिनी याला समानार्थी शब्द सांगायचे आपल्याला. उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 वीज. वीज, पर्याय क्रमांक 2 वीज. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला भारतातील गुलाबी शहर? प्रश्न सोपा आहे. गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणले जाते? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 जयपूर. गुलाबी शहर जयपूर. पुढचा प्रश्न, सुरवंट या शब्दाची लिंग कोणती आहे? सुरवंट. सुरवंट या शब्दाचे लिंग कोणते आहे? उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 पुल्लिंगी आहे. कोणता आहे? पुल्लिंगी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी नामसाधित अव्यय ओळखा. नामसाधित, ठीक आहे. नामसाधित अव्यय ओळखायचे आपल्याला. उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 सर्वच आहेत. हे सगळे नामसाधितच आहेत. ठीक आहे. हे पण आहे, हे पण आहे आणि कडेसुद्धा आहे. पुढचा प्रश्न, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? क्रियापदामध्ये जर समजा एका शब्दाला प्रत्ययरहित असेल आपला एक शब्द, तर त्या मूळ शब्दाला काय म्हणतात? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 धातू म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? धातू. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कृपण. कृपण हा आपला एक शब्द आहे. तर याचं विरुद्धार्थी शब्द काय येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उधळ्या. काय येतं? उधळ्या. पर्याय क्रमांक 3 उधळ्या. पुढचा प्रश्न, स्थिरावली दिलेल्या क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य दिले आपल्याला स्थिरावली, तर याचं क्रियापद प्रकार आपल्याला सांगायचं आहे. उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेत आपल्याला, त्याचा आपल्याला शुद्ध शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 अतिथी. पर्याय क्रमांक 1. तीला आपली वेलांटी आहे ऱ्हस्व, थीला दुसरी वेलांटी आहे दीर्घ. पुढचा प्रश्न, अकबरी प्रथा म्हणजे काय? अकबरी प्रथा म्हणजे काय? तर याचं उत्तर इथं बघा, चांगली प्रथा. अकबरी प्रथा म्हणजेच काय? चांगली प्रथा येतं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 आहे याचं योग्य उत्तर. मूळ शब्दाला व्याकरणात टिंबटिंब असे संबोधले जाते. चला, मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हटले जाते? याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 आहे प्रकृती. आता येतो मित्रांनो शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आता तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा शेवटचा प्रश्न काय मी रीड करतो एक वेळेस. सुरेशने मला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. सुरेशने मला 5 रुपये दिले. ठीक आहे. तर या शब्दाची जात ओळखायची आहे. कोणत्या शब्दाची? 5 या शब्दाची जात ओळखायची आहे. 4 पर्याय दिलेत तुम्हाला. क्रियापद आहे, विशेषण आहे, किंवा नाम आहे, किंवा सर्वनाम. या 4 पर्यायापैकी एक उत्तर मात्र नक्की आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा इथं 5 जे आले ना, ते नामाच्या अगोदर आलेलं आहे. आता ठीक आहे, त्याला काय म्हणतात ते तुम्ही मला उत्तरमध्ये सांगा. तर आजचा हा आपला टेस्ट सिरीज 5वी झालेली आहे. तर ठीक आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटला शेअर करा. आणि पुढचा आपला पेपर आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आधारित असणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. धन्यवाद.